सो मी परवा त्या टोनी फडेलच्या बुकविषयी बोलत होतो. ते बिल्ड नावाचं बुक. त्याच्यामध्ये अजून एक कन्सेप्ट आहे आणि दॅट ॲक्च्युली आय ट्राईड इट आणि इट वर्क रिअली वेल. की तुमच्या प्रायोरिटीज कशा ठरवायच्या याची एक ट्रिक आहे. की दर दिवशी सकाळी यू राईट ऑन अ पोस्ट इट नोट की आज मला काय काय करायचं आहे आणि यू राईट इट ॲज अ चेकलिस्ट. म्हणजे यू कॅन चेक काय काय करायचं आहे असं. आणि लेट्स से तिथे 5 गोष्टी आहेत आणि त्यातल्या 2च झाल्या आणि 3 नाही झाल्या. तर दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा तुम्ही नवीन पोस्ट-इट नोट, दुसऱ्या दिवशी सकाळी तीच पोस्ट-इट नोट नाही वापरायची. दुसऱ्या दिवशी सकाळी नवीन पोस्ट-इट नोट घ्यायची. त्याच्यामध्ये जुन्या ज्या 3 गोष्टी राहिलेल्या आहेत, त्या 3 गोष्टी जशाच्या तशा परत लिहायच्या, रिराईट परत लिहायच्या आणि मग अजून काय करायचं ते लिहायचं. देन अगेन यू गो थ्रू दॅट डे आणि देन यू चेक व्हॉट एव्हर इज लेफ्ट. तिसऱ्या दिवशी नवीन पोस्ट-इट नोट घ्यायची. आधीच्या पोस्ट-इट नोटमधलं जे जे काही राहिलंय ते परत लिहायचं. म्हणजे यू रिराईट. असं यू कीप रिरायटिंग थिंग्स. आणि समजा एखादी गोष्ट अशी एक आठवडाभर रिराईट करत राहिला तर दॅट बेसिकली विल टेल यू की दॅट इज नॉट अ प्रायोरिटी फॉर यू. सो ही डिड दॅट इन हिज डेज. जेव्हा तो मीटिंगमध्ये काहीतरी ऐकायचा, मग ते कॉम्प्युटरवरती लिहायचा, मग ते कॉम्प्युटरवरनं तो ही यूज टू राईट इट बॅक ऑर ही यूज टू राईट इट बाय हँड इन मीटिंग्स आणि मग देन ही यूज टू राईट इट बॅक इन कम्प्युटर. आणि असं जेव्हा रिराईट करताना ही बऱ्याचशा गोष्टी त्याला कळायच्या की ही प्रायोरिटी आहे का किंवा ही प्रायोरिटी नाही आहे का. सो दॅट इज अ व्हेरी इंटरेस्टिंग थिंग आणि आय हॅव ट्राईड इट विथ दी पोस्ट इट नोट आणि इट वर्क्स.